कुणीकडे जायचं काय आल्यावर वारा आल्यावर वाऱ्या पुढं टिकल इतकं सामर्थ्य दुपणात नाही, विचारा पुढं टिकल इतकं सामर्थ्य या व्यवहाराला नाही. कशा पुढं टिकण्यापुरतं तुम्ही विचार करीत नाही का व्यवहार खरा आहे, विचार करीत नाही तर विचारिता निरसले ते सहजच प्रपुंची सांडले, सहजच उडून जातो कशा पुढं विचारा पुढं. म्हणून महाराज म्हणतात की परमार्थ विचार प्रधान आहे, कृती प्रधान नाही. केल्याने परमार्थात काही मिळत नसतं केल्याने. म्हणून काऊन की आपलंच कर्म आपल्याला बंधनात टाकतं. कर्मानुबंधे मनुष्य लोके, कर्मानेच बांधतो जीव. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले. तुमच्या कर्मातून पाप पुण्य तयार होत असतं, ते संचित जमा होत असतं, ते भोगायला येत असतं. म्हणून बघा कर्म संसारात बी कामी नाही. संसार कर्माने होत असतो का प्रारब्धाने होत असतो. तुमचं जे व्हालं ते प्रारब्धाने व्हालं का तुम्ही केलं म्हणून व्हालं. अहंकार आहे तुमचा, मी केलं म्हणून झालं. तो अहंकार खोटा अहंकार आहे. केलं म्हणून होत असतं का प्रारब्ध जसं आहे तुमचं असेल तसं होत असतं. अरे प्रारब्ध जसं आहे, अरे तुम्हाला खायला प्रारब्धाने मिळतं, तुमचा राहणारा येणारा श्वास प्रारब्धाने आलाय, तुमचा जन्म प्रारब्धामुळे झाला आणि पुढं तुमचा मृत्यू बी प्रारब्धावर अवलंबून आहे. हातात काहीच नाही. प्रारब्ध जसं ठेवील तसंच जगावं लागतं. पण वाटतं माणसाला म्या केलं म्हणून झालं. हा काय त्याचा अहंकार आहे. काही नव्हतं आमच्याकडं, म्या केलं म्हणून हे झालं असं त्याचा अहंकार आहे का वास्तव तसं आहे अहंकार आहे तो. अरे संसारात प्रयत्न चालत नाहीत, प्रारब्ध चालतं. आणि असणारच ह्या परमार्थामध्ये विचार पाहिजे. क्षण हाच काय करायला पाहिजे, पावला पावली विचार पाहिजे की हा दिसणारा संसार सगळा कल्पित आहे, खोटा आहे, मिथ्या. इथं कोणाचा कोणाशी काय नाही संबंध नाही. पाहता पाहता बालपण गेलं, पाहता पाहता तारुण्य गेलं, पाहता पाहता ता वृद्धाप्येपी जाणार. हा विवेक आहे, तो जागा पाहिजे, ती पेटलेली ज्योत पाहिजे आपल्याकडं. इजलेला आहे विवेक आपला. म्हणून तर संत विवेक देत असतात, तर विवेक देत असतात त्याला संत म्हणावं. विवेक म्हणजे जिथं विवेक आहे तुमचा विवेक ते उजळतात, तुमच्या हातात विवेकाचा प्रकाश देतात, बॅटरी देतात, उजेड देतात. म्हणून इथं जे काय आहे तो परमात्माच आहे. सर्व भूती कोणी परमात्माच आहे. जे दिसल तो देवच आहे. अशी ज्याची निश्चय झाला, असं ज्याला ज्ञान झालं, त्याच्या ठिकाणी केवळ प्रेम असतं. प्रेमाने तो सगळ्याला बोलत असतो, प्रेमाने तो पाहत असतो. बघा रातच्याच असणारं जैनी वाचली असेल सावताबाबाची पोथी. त्या अरणगावामध्ये ओम शांती महाराज होते, ओंकार स्वरूप ओंकार महाराज मठाधिपती. बरीच शिष्यमंडळी त्याची. पण अर्जुनाचं त्याच्याकडं काय नव्हतं, लक्ष नव्हतं कोणाकडं. आता इथं तर विद्या नाही, इथं काय ढोलं वाजायले नाही, तिथं काय माईक बी लावलेलं नव्हतं भगवंता पुढं गीता सांगायला. हां पण इथं सगळ्या गोष्टी. आता फक्त काय करा, आपण लक्ष द्या. हां म्हणून कानाशी चोरून जेवी, इंद्रियाशी चोरून सगळे बघा, सगळ्या इंद्रियाचे कान करून ऐका, असं पंचीकरणात बी सुचिलेलं आहे. सगळ्या इंद्रियाचे काय करा, कान करून ऐका, लक्षात घ्या. आपला विषय चालला. मग त्या जे दुष्ट लोक होते काही त्या अरणगावामध्ये, त्यांनी रात्री मीटिंग केली. एवढा असणारा हा, याच्याकडं काहीच नाही, आला असणार परगावातून. आपल्या इथं सगळे गावातले लोक, परगावातले लोक वाह कोणाची करायले, सावताबाबाचीच. आपलं तर कोणी नाव घ्यायला तयार नाही. पाटील म्हणे मी गावचा पाटील, मग कोणी नाव घेईन. असे सगळे असणारे दुष्ट लोकांची मीटिंग झाली. आणि मग तो असणारा मनाजी होता तो एक,
त्यांनी ठरविलं आपल्याला काय करायचं नाही, आता याची जरा मजाच पाहायची. कोणाची? सावताबाबाची. रात्री त्याने असं काय केलं की केळी मोडून टाकल्या, उसं बी तोडून टाकले, विहीर बुजून टाकली सावताबाबाची. आणि एवढंच नाही तर वावरात असणारा ऊस बी जाळून टाकला, फुकून दिला तो ऊस. कोठा होता तो बी फुकून दिला. पेंड्या असणारा मोठा असणारा कडबा होता तो बी फुकून दिला. आणि ते पेटत पेटत घर पण फुकलं, काहीच नाही राहिलं. कोणाचं? ढोरं मेले, गाई मेल्या, वासरू चट काय जे होतं ते चट मेलं. काही काही बैले फक्त पळून गेले जावं तोडून, ते वाचले. घर बी चट जळालं. आणि मग सावताबाबाची पत्नी रडू लागली, भगवंताला आवळू लागली. आणि मग ते तपासण्याकरता लोक आले, वरचे साहेब लोक. सावताबाबाला विचारलं, तुमचा कोणावर संशय आहे का? त्यांनी सांगितलं, माझा कोणावर काय नाही, संशय नाही. आणि मला तुमचं काही नको बी, मला काही नको बी. जे प्रारब्धात ते होत असतं, सुख दुःख हे प्रारब्धाने मिळत असतं. दुःख मिळालं ते प्रारब्धाचे, आणि सुख जरी मिळालं तर प्रारब्धाचे. ठेविले आनंद ते तैसेची राहावे. म्हणजे एवढी घटना झाली तरी सावताबाबाला त्याचं काहीच वाटलं नाही. जसं तुकाराम महाराजाला काहीच वाटलं नाही. म्हणले तुमचे वडील वरले, म्हणले काही हरकत नाही. बाप मेले, म्हणले तुमचे काही हरकत नाही. तुमची आई मेली, काहीच, त्याला काहीच वाटलं नाही. अंतकरण ज्याला हे सगळं खोटं असं अंतकरणात निसंशय कळालं, त्याला त्या संसाराचं काहीच उमटत नसतं. जागं झाल्यावर स्वप्न खोटे असं कळालं तर मग तुम्हाला काय वाटलं? हे काय वाटलं? काय परिणाम झाला तुमच्या अंतकरणावर? स्वप्नामध्ये तुमचं घर जळालं, स्वप्नात तुमचे सगळे लेकरं बाळं मेले. स्वप्नातले सांगायलो, स्वप्नात काहीच चटच गेलं तुमचं आणि तुम्ही एकटेच उरले. कुठं? हां, सगळे मरुदी मला, एकटीच राहू दे मला, सगळे मरुदी एकटीच राहू दे मला. बुरगंडा वाईन तुला, जसं ते भारुडे ना, काहून की तुम्ही एकटेच आहात, एक आहात, आदवे आहात, नित्य आहात, ज्ञान स्वरूपात, असं तुमचं वास्तव स्वरूप आहे. पण आपण असणारं आपली नजर देहावर, गावावर, जातीवर, रूपावर, नावावर एक खेळून बसलेली आहे. अहो इकडंच नाही, अनेक दृष्टांत द्या. आहे सोनं, तुमचं असणारं लक्ष बसलेले अलंकारावर आणि त्याच्या नावावर. आपली नजर कुठं आहे? सोन्यावर आहे का? नाही. काय दिसतं आपल्या पुढं? अलंकार आणि त्याचं नाव. नावावर आणि त्याच्या रूपावर आपली नजर बसलेली, आपली वृत्ती तिथं खेळलेली नाही. वास्तव विचार केला तर काय ते? आधी सोनं, अलंकार असताना बी सोनं, ना अलंकार मोडे तरी सोनंच आहे. सोन्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्या नामरूपाला अधिष्ठान सोनं आहे, सोन्यावर आध्यस्थ ते नावरूप आहे. तसं जे असणारं सगळं परमात्म्यावरच उमटलेलं आहे नामरूप. हे काय जात वर्ण? म्हणून इथं महाराज म्हणतात, तरी मी तव सकळ देही. हे अर्जुना लक्षात घे, मी सगळ्याच्या देहात. म्हणून सगळ्याच्या देहात परमात्मा आहे म्हणल्यावर आपल्याला देह दिसला की देवाचं दर्शन झालं, असं आनंद व्हावा, असं वाटावं आपल्याला, असं आपला निश्चय व्हावा. जे जे दिसल तो कोण आहे? मंदिरात आल्यावरच परमात्मा, हे दिसले तरी परमात्माच का? मंदिरातच परमात्मा? हां, मग बघा, इतका संकोचित आहे का परमात्मा? मंदिरापुरताच आहे का देव? अरे सगळीकडं कोण आहे? मग जिथं तुमचा मंदिरात जसा भाव आहे तसाच भाव सगळे जे ठिकाणी ठेवला तर तुम्हाला दुःख होईल का? बघा किती सूत्र चांगले. तुमचा भाव आहे कोणाकडे? देवावर. इथं कोण आहे? परमात्मा आहे. तेच जर तुमचा असा भाव झाला, संतांनी सांगितलेला सगळा परमात्माचे, जे जे दिसल तो कोण आहे? मग तुम्ही नम्र होणार का नाही? नम्र झाला भूता, त्याने कोंडिले आनंदा, त्याने देवाला धरलं का नाही? आपल्या जवळ केलं का नाही? देव त्याच्या जवळ आला का नाही? की जे जे आहेत तो परमात्मा आहे. जसं इथं नम्र होता तुम्ही, गुडघे टेकून दर्शन घेता, लोटांगण घेता, कान धरून उडबशा मारता. कोणापुढं? पांडुरंगापुढं, परमात्म्यापुढं. इथं तुम्हाला देव वाटायला नाही. जे माणसं फिरायला आहेत का? भूत आहेत का? मग
हे बी कोण आहेत? मग असं वाटतं तुम्हाला का ते तुम्हाला त्याच्यात काही चांगले वाटत आहेत, काही वाईट वाटत आहेत, काही तमोगुणी वाटत आहेत, काही रजोगुणी वाटत आहेत, काही सतोगुणी वाटत आहेत. त्याच्यातली त्याच्यातच तुमची इकडं नजर आहे, चांगल्या वाईटाकडं. अरे चांगला आणि वाईट कोणीच नाही, सगळे परमात्मा आहेत. सगळे कोण आहेत? म्हणून जन अवघे देव, म्हणून सगळे सर्वभूती परमात्मा, सर्वभूती देव हीच उपदेशाची मुख्य ठेव. सावताबाबांनी सांगितलं पोथीमध्ये, सर्वभूती देव हीच उपदेशाची मुख्य ठेव आहे. हे मुख्य आहे. बरं असं कळाल्याने तुम्हाला काय होईल? तुम्हाला दुःख कोणीच देणार नाही. कोण देईन दुःख? तुम्हीच आहेत. कोणाकडून दुःख मिळेल तुम्हाला? कोणाकडून दुःख द्यायची कोणाचीच ताकद नाही की सगळ्याच्या ठिकाणी कोणाला पाहिले तुम्ही? तुम्ही पाहिले. कोणाला कोण पाहिलं? तुम्ही. तुम्हाला हे आरसा आहे शरीर, आरसा आहे अंतकरण, आणि त्याच्यात तुम्हाला पाहिले. शरीर काय आहे? चौकट आहे, आणि आरसा काच आहे. जे त्याच्यातला जो काच आहे ते अंतकरण आहे, ही चौकट आहे. चौकट खोटी असते. आतलं बघा, चौकट ध्यानात घेतो आपण का काच ध्यानात घेतो का प्रतिबिंब ध्यानात घेतो? बरं, प्रतिबिंब ध्यानात घेतो का ते मीच आहे म्हणून असं ध्यानात घेतो? कुत्र्याला नाही कळायचं हे प्रतिबिंब आहे आणि मी बिंब आहे, असं कोणाला नाही कळायचं? कुत्र्याला. काऊन की कुत्र्याला वाटतं त्याच्यातलं दिसणारं कुत्रं खरं आहे, मी एक आहे ते एक आहे, म्हणून ते चवताळू जातं. कोण्यावर? कुत्र्यावर. पण तुमचं तसं नाही ना. तुमची बुद्धी विलक्षण आहे. आरशात पाहिलं तर तुम्ही दोन समजीचा का एकच समजीचा? ते मी, ते तिकून मला पाहिलं, मी तिकून त्याला, इकून त्याला पाहिलो, असं भास आहे का तुमच्या अंतकरणात? होय, ते माझ्याकडं पाहिलं, मी त्याच्याकडं पाहिलो, असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. तुमच्या बुद्धीमध्ये इतकी विलक्षणता आहे की ते खोटं आहे, ते भासमान आहे, ते खरं नाही. मीच मला पाहलो. कोण कोणाला पाहलो? मीच मला पाहलो. आरशामुळं मीच मला प्रत्यक्षाचा विषय झालो. मी स्वयंप्रत्यक्ष आहे, ते प्रत्यक्षाचा विषय, ते खोटं आहे, कल्पित आहे, मिथ्ये, आणि त्याच्यात मीच आहे, माझ्याहून वेगळं काहीच नाही. म्हणून जे जे दिसल तिथं अंतकरण असतं, त्या अंतकरणात तुम्हाला पाहिले. कोण कोणाला पाहिलं? तुम्हाला पाहिले प्रतिबिंब रूपाने, आणि ते जर असतील तुमचं जे बिंब आहे ते तुमचं स्वरूप आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात बी, इदंतेशी वाळले. हे इदम आहे, हे जे आहे ते मायाकार आहे. हे कल्पित नामरूपाने जी नटलेली ती माया आहे, ती खोटी आहे. हे इदम आहे. इदम म्हणून इदंतेशी वाळले, मी पणेविन डहारले. मी इतकी पक्की झाली, डहारली, पक्की केली. बघा, काय काय वस्तू तुम्हाला बी घरात करायच्या असत्याल तर चपात्या करण्याची आवंडा वेगळा, आणि पुरणाची पोळी करण्याचा आवंडा वेगळा आहे का नाही? असं बरं. आणि त्याच्या पुढं मांडा करायचा असेल तर त्याचा बी कणिक कशी असती? वेगळीच असते. वेगळीच असते की नाही? आता येत नाही वायाला मांडा, ती केला मुक्ताबाईनं. कोणी केला? मुक्ताबाईनं. त्याची कणिक वेगळीच तिंबावं लागती, पोळ्याची कणिक वेगळीच तिंबावं लागती, चपात्याची असं नाही तिंबली लगेच सुरूच लाटायला. पोळ्याला तसं नाही, तिला चांगलं घोटावं लागतं, तर पोळी येत असती. घेतला उंडान लगेच पोळ्या पुरणाच्या, तसं नसतं. आणि मांड्याचं तर वेगळंच आहे. जेव्हा तार असा टकुऱ्यावर येईल धरला, आणि त्या उंड्याचा तार जर टकुऱ्यावर आला तेव्हा काय तू मांडा तयार होत असतो. नाही तर आळशीच्या पदरी पडे धोंडा. मांडा नाही व्हायचा, कोंडा होईल त्याचा. म्हणून ध्यानात या आपला जो विषय चालला, कशामुळं चालला? इदंतेशी वाळले, मी पणेविनी डहारले. मी इतकी पक्की झाली. डहारलं म्हणजे पक्की केली. जसं दळायला बसायचं असेल तर खुंटा पक्का करावा लागतो, तवावरनं घालावा लागतो. जर असा खुंटा ढिला राहिला तर तोंडावर येऊन बसत असतो, दात पाडीत असतो तो. म्हणून हलवीन खुंट करावा बळकट. हलू त्याला काय करावं? बळकट करावं, ठोकू, आणि मग वरनं टाकावं. तसं डहारीले ते रूप पाहिले आपले, आपणच ते रूप.
सगळं व्यापक आहे, सगळ्याच्या ठिकाणी ते रूप पाहिले आपले, आपणच आपल्याला पाहिलं. मीच मला सन्मुख झालो, मीच सगळीकडं माझंच असणारं वास्तव्य आहे. म्हणून तरी मी तव सकळ देई असे एव विचारू नाही. अरे याच्यात काय विचार करायचा, सगळीकडे मीच भरलेला आहे, जे जे आहे तो परमात्माचे. म्हणून आपला असा अनुभूती यावा की जे जे आहे तो परमात्मा आहे. आत बी देव, बाहेर बी देव. आतवरती गेली तर परमात्म्याचं दर्शन, बाहेरवरती गेली तरी परमात्म्याचं दर्शन. वेगळं दर्शन करायला जायची गरज नाही. आतवरती गेली तरी परमात्माचे. वृत्तीच्या पलीकडे कोण आहे? परमात्माचे. आणि वृत्तीच्या पुढे बी कोण आहे? परमात्माचे. आणि परमात्म्याशिवाय दुसरंच काहीच नाही असं जर कळालं तुम्हाला, मग वृत्ती कुठं जरी गेली, बाहेर गेली तर परमात्मा, आत गेली तरी परमात्मा दर्शन. आणि ज्याला परमात्म्याचं दर्शन झालं त्याला समाधानासाठी व्यवहारातलं काहीच करायची गरज नाही. हे सूत्र आहे. ज्याला परमात्म्याचं काय झालं हीच अनुभूती आहे. ज्याच्या अंतःकरणात परमात्म्याचं दर्शन झालं त्याला व्यवहारात काहीच करायची गरज नाही. ज्याला परमात्म्याचं दर्शन नाही झालं तो व्यवहारात धुंडीत असतो, हे करीत असतो, ते करीत असतो, ते करीत असतो, ते करीत असतो. सगळं आयुष्य त्याचं विक्षिप्तमध्ये जात असतं. कशात जातं? सुख धुंडण्यात, सुख करण्यात, सुख मिळविण्यात. त्याला समाधान झालेलं नसतं. समाधानासाठी हे तो असणारे व्यवहार करीत असतो आणि व्यवहारातून काय पाहत असतो? समाधान. कोणाला झालं, कोणाला होईल, आहे का रिझेट कोणाकडं? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू शोधून पाहणं तुम्ही जगामध्ये. माणसाकडं कपडे नाही का, अलंकार नाही का, बंगले नाही का, गाड्या नाही का, पैसा नाही का, भोग नाही का, समाधान नाही. काय उडालं द्यायचं? आज सगळी असणारं व्यवस्था आहे पण समाधान नाही लोकायला. काय नाही? घरात भांडणच आहे सगळी. बापलेकाचे, सुना सासूचे, भावाचे, भावकीचे गावात काय तर इव्हाया जावायचे मामाचे, इव्हायाचे, नंदाचे, इनीचे. आता काय सांगायचं तुम्हाला? आता होय सगळे तुम्ही त्याच्यातलेच माणसं आहेत. काहून हे प्रकार? फक्त समाधान नाही. काय नाही? समाधान नाही. समाधान परमात्मा कळाला तरच होतं. परमात्मा नाही कळाला तर काही मिळालं होत नाही. इंद्रपद मिळून समाधानी नाही. ब्रह्मपद मिळून ब्रह्मदेव समाधी नाही. आणि जीवाला तर मग मिळवायचं, त्याला मिळालेलं आहे आणि तुम्हाला मिळवायचं आहे. होय इंद्राला मिळालेलं आहे इंद्रपद. समाधानी इंद्र अजिबात नाही. कोणी तप करू लागले की तिथं त्याला शेक लागतो. होय त्या स्वर्गात त्याला इथल्या तप करणाऱ्या माणसाचं काय लागतो? शेक लागतो. यज्ञ करायला इथं कोणी की त्या यज्ञाचा शेक त्याला तिथं लागतो. तिथून त्या उर्वशी अंबिस त्या मेनका तिलोत्तमा पाठवून देतून त्याचे नष्ट करून टाकतो. यज्ञ याग जप तप नष्ट करून टाकतो. त्याला तिथं भे वाटतं त्याच्या खुर्चीचं माव घेतो काय? तसंच असतं खुर्चीवाल्याचं. म्हणून लक्षात घ्या, ज्याला परमात्मा कळाला, अंतःकरणात स्वतः अनुभूती आली, त्याला समाधानासाठी बाहेर काही करायची गरज नाही. तो झाले समाधान. काय झालं? तुमचे देखिले चरण देवाला पाहिलं. काय पाहिलं देवाला? चरण म्हणजे स्वरूप. देवाचं वास्तव जे स्वरूप आहे ते लक्षात घेतलं, पाहिलं, तसा निश्चय केला. आता केवळ समाधान. समाधी हरीची. कोणती समाधी लागली? मांडी घालून डोळे झाकून नाही, प्रयत्नाने नाही, असणारे अष्टांग योग करून नाही, हरीची समाधी लागली. समाधी हरीची सम सुखे बिन न साधे न जाण द्वैत बुद्धी. आता द्वैत गेलं. द्वैत गेल्यावरी आम्ही तुमचे इच्छी हरी. काय गेलं? द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईल, भेदरहित वारीशी जाईल, आईचा जोगवा मागेन. म्हणून लक्षात घ्या, भगवंताचं ज्ञान झालं, भगवंत कळाला असे एक विचारुणी नाही. आणि तैसाची माझ्या ठाई सकळासे. अरे मी तर सगळ्याच्या ठिकाणी आहे
पण हे सगळं बी माझ्याच ठिकाणी. सोनं म्हणू लागलं, अरे अलंकार तर मी आहेत, पण सगळे अलंकार माझ्यात आहेत. सगळे अलंकार कशात? सगळ्या अलंकारात सोनं आहे, पण सगळे अलंकार कशात आहेत? ते अलंकार कशातून आले? सोन्यातून आले. कशावर भासलेत? सोन्यावर भासलेत. आता ते अलंकार मोडल्यावर मग ते कुठे गेले? आता ते सोनंच होतं उघडं. हां, अलंकाराला आले बाळा, काय सोने वाया गेले? अलंकाराला आलं म्हणजे सोनं वाया गेलं का? शोभलं ते? एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा. म्हणून ही कोणाची शोभा? गावाची शोभा का लोकांची शोभा? गावाची शोभा नाही, लोकांची शोभा नाही, परमात्म्याची शोभा. असं कळालं. कोण नटलाय? दैवत नटला. जसं अनेक रूपा दिसायले तुम्हाला, ही सूर्याची शोभा का रूपाची शोभा? प्रकाशाची शोभा का रूपाची शोभा? अनेक माणसं दिसायले तुम्हाला, अनेक रूप कळायलेत. ही कोणाची शोभा आहे? प्रकाशाची शोभा आहे. बघा, अनेक रंग दिसायलेत तुम्हाला, हिरवा, पिवळा, तांबडा, गुलाबी, जे अनेक रंग दिसायलेत. हे रंग कोण नटलाय? सूर्य नटलाय, प्रकाश नटलाय. जर प्रकाशच नसता तर हिरवा, पिवळा आणल्या. तुम्ही दुकानात गेल्या आणि अंधार किठे, कोण्या रंगाची साडी घ्यायची? कळत का तुम्हाला? तुम्ही दुकानात गेल्या कपड्याच्या आणि तुम्हाला काय घ्यायची? साडी घ्यायची. आणि तिथं गडद अंधार, अंधार किट. कोण्या रंगाची साडी घ्यायची? कोण्या रंगाची घ्यायची? आता हा अंधार किटन कशाचा रंग आला? हे रंग दिसायले तुम्हाला नाना, केवळ प्रकाश नटलाय. कोण नटलाय? हे बंगले दिसायले प्रकाश नटलेला आहे. मग बंगले ध्यानात घ्याव का रंग ध्यानात घ्याव का प्रकाश ध्यानात घ्याव? खरा कोण आहे? रंग का घर के माणसं का प्रकाश? प्रकाश. काऊन की हे सगळा नटलाय प्रकाश. तसा परमात्माच नटलाय. प्रकाशाला प्रकाशित करणारा परमात्मा आहे. ह्या प्रकाशातच त्यांनी काय केलं? प्रकाशन केलं. तुम्ही प्रकाशन केलं. ह्या प्रकाशाचं प्रकाशन कोण करणारे? तुम्हीही करणारे. तुमच्या मूळ प्रकाश. म्हणून इथं महाराज म्हणतात की न तद भासयते सूर्यो न शशंको न पावकः यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. माझं प्रकाशन सूर्य करू शकत नाही. सूर्याचं प्रकाशन म्या केलं. सूर्य म्या जाणला, मला सूर्याने नाही जाणलं. कोणी जाणला सूर्य? तुम्हाला कळालं नाही म्हणून त्याला नमस्कार करायले तुम्ही. कोणाला? चहा प्याच्या आधी तोंड धुतलं की सूर्याला सूर्यनारायण, त्याला काय करायले? नमस्कार करायले. कोणाला? सूर्याला, चंद्राला, अनेक असणाऱ्या देवदेवतीला नमस्कार करायले तुम्ही. अरे सगळ्याचा अधिष्ठान पांडुरंग आहे आणि तो तुमच्या हृदयात विराजमान आहे, सर्वाच्या ठिकाणी आहे. म्हणून हे सगळ्यात मी आहेत, पण हे सगळं माझ्या हात आहे. काऊन की या सगळ्याला हे सगळं अध्यस्त आहे आणि त्या अध्यस्त वस्तूला मी अधिष्ठान आहे. मी व्यापक आहे, सगळीकडे भरलेला आहे. ओतप्रोत भरला घनदाट. आपण म्हणतो हरिपाठात रोज, पण कुठं कळतं आपल्याला? भरला. मोघम काम आहे आपलं. कसं? मोघम, भरला घनदाट. काय दिसे? आणि भांडणं चालू आहेत बाहेर. हरिपाठ सुटला की हरिपाठ करणारे माणसं बाहेर आले, काय करायले? आणि तिथं काय म्हणाले? भरला घनदाट. काय दिसे? मृदंगावर टाळे वाजून काय म्हणाले? आम्ही नित्य हरिपाठाला जातो. भरला घनदाट. हरी दिसेन बाहेर आले की मारा माऱ्या, भांडणं. हो, हे चाललंय आज परमार्थात. महाराजाचे भांडणं, टाळकऱ्याचे भांडणं, चाली म्हणणाऱ्याचे त्यो त्याची चाल सोडीन, हे याची चाल सोडीन. वाजिनाराचे तसंच, मृदुंग वाजिनारे बी तसेच. म्हणजे म्हणायले एक आणि वागायले एक. काऊन जगावर परिणाम होईन? हे परमार्थ करून लोक म्हणजे ते धड नाही तर. आणि काय मला सांगायले? पहा त्या महाराजाचे काय लागले? भांडणं लागले. पहा ते टाळकऱ्याचे काय लागले? डोके फोडले कुण्याकाने. पहा ते वाजिनारा
मर्दांग्या त्याचे बी काय चालले, भांडणं चालले सुपारीमुळं. म्हणून लक्षात घ्या, ह्यो परमार्थ आहे का? विटंबना व्हाली जगात परमार्थाची. जे चांगलं आहे ते वांगल्याच्या हातात गेलं, वाईटाच्या हातात चाललंय. हे चांगलं आहे म्हणून चांगलं निवडणं अवघड चाललंय. चांगलं निवडायला जावं वाईटच हातात याल. आपल्याला पाहिजे चांगलं, आणि हे असणारे चांगल्यात येऊन वाईट करायले चांगल्याला. चांगल्या अन्नात विष कालवायले हे लोक. म्हणून ध्यानात हे वास्तव आहे बरं. असा धिंगाणा चाललाय परमार्थाचा. कोण महात्मा आहे, कोण महाराज आहे, कोण सत्यवादी, कोण चांगलं सांगतो, आणि कोण बनवा बनवी करायली याचं काय लागणं? मेळ लागणं निवडायचा. म्हणून सावध व्हा, जरा लक्ष द्या, सुज्ञ व्हा, आणि जे खरं आहे ते लक्षात घ्या. काय खरं आहे कोणी काही सांगू द्या, पण खरं लक्षात घ्या. अशा भंपी लोकांच्या मी देव दाखवतो चला तुम्हाला. अरे असं जर म्हणत असेल तर देव कुठं दाखवायची वस्तू आहे का? होय, तुम्हाला मी देव दाखवतो, बसा गाड्यात. काय दाखवतो, कसा दाखवतो देव? त्याला विचारा, तू कसा दाखवतो देव सांग बरं. कशाने दाखवतो, कशाने कळवतो देव? डोळ्यानी, इंद्रियानी, मनानी? अरे हे चालत नाही देवापाशी. हे मायाकार आहे, त्या मायेचं अधिष्ठान परमात्मा. हे काय कळणार आहे बघा? हे काय दाखविणार आहेत देव? हे खोटे वस्तू घेऊन खऱ्या वस्तू दाखवायच्या, हे चलत असतं का? व्यवहारात चालतं का असं? त्या एका खेळ करणारा होता जादूगर. त्यांनी खापराचे पैसे तयार केले. कशाचे पैसे तयार केले? खापराचे. ते पैसे चलते दुकानात. ते खापराचे होम घेऊन तो दुकानात गेला, चलते ते. ते फक्त लोकाला दाखविण्यापुरतं होतं ते जादू. कशाकरता? पोटभरी जादू होती ती. खापरेचे होम करून खेळतील करी काय त्याची करी सोयरी काय खरं आहेत ते पैसे. मग ते त्याला जर खापराचे पैसे करता येते तर ते कशाला 8 आणे रुपये मागत फिरतो बोंबलत, हातात बगडी घेऊन सर्पाची. आणि पहा तो सर्प त्याला डसत नाही आणि त्याला भेऊ वाटत नाही. त्या सर्पाचं त्याला डसत बी नाही, आणि त्याला माहिती हो डसला तरी मला काही होत नाही. ते निर्धास्ता तो सर्प नसतो का त्याला त्याची भीती नाही. बाकीचे लोक भेटेत, जवळ आणला की लांब 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 अशा बाया लांब लांब राहा लांब राहा. ते असं काय करतं, फणी काढतं, डुलत त्या पेटीमध्ये. आणि बाकीचे माणसं भेटेत आणि तो चोंभाळीतू त्याला, तो पाळीतू त्याला. कोणाला? त्याला त्याचं भेऊ वाटत नाही. कोणाचं? तसं संताला ह्या जगाचं भेऊ वाटत नाही, ह्या लोकांचं भेऊ वाटत नाही. त्याला माहीत असतं हे खरं नाही. जसा त्या गारुड्याला माहिती हो सर्प खरा नाही, त्याच्यावर तो पोट भरी तू भीत नाही. त्याला खेळी तू, नाची तू त्याला पुंगी वाजून. कोणाला? सर्पाला तो डुलतो. तसं संत नाची ते संसाराला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, त्याला भेऊ वाटत नाही, उरफाटत कौतुक वाटतं. ह्या संसाराचं काय वाटतं? कौतुक वाटतं. आपल्याला कौतुक वाटत नाही, आपल्याला जबाबदारी वाटते, ताण वाटते, टेन्शन वाटतं. म्हणून टेन्शन आहे म्हणून लोक आघुरी उपाय करायले. काय करावं महाराज, गण सोडा वाटतं पण लय टेन्शन आहे. मग काय करतो? टेन्शन फ्री औषध घेतो. कोणतं औषध? टेन्शन फ्री. असो ऐसा कोठी आठवची नाही. देहीची देही पाहुणे आलेले माहीत नाहीत, काय झालं ते माहीत नाही. पडोनी राहीन तो येठाई मस्त धुंद मी धुंद. म्हणून हे टेन्शन वाटायला व्यवहार आपल्याला, प्रपंच ताण वाटायला, जबाबदारी वाटायली. म्हणून बघा काही असणारे ह्या संसाराला विसरण्यासाठी ड्रिंक करायले, काही माणसं भराळ्याच्या गोळ्या घ्यायले. हे टेन्शन करू हे टेन्शन घेऊ काय सुरू झाल्या? कोणाच्या? भराळ्याच्या. ते बसणू लागलं का बी काही बोलू लागलं. मग मनोरुग्ण झालेत. काही असणारे मनोरुग्ण झाले नाहीत, पण मनोरुग्णाचं औषध घ्यालेत पुन्हा.
आणि हे संसारात असं जर करीत राहिले तर ही पाळी येतच असती. आज नाही आली उद्या येईल. टक्केवारी वाढेल तुमची, घटणार नाही. 50 येतं 60 होईल, 60 येतं 70 होईल, 70 येतं 80 होईल, 80 येतं 90 होईल, 100%. काय वाढणार? कारण की संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. संसाराच्या अंगात काय येतं? अवघे जे जे व्यसन येतं, खराब व्हायचे, बिघडवायचे, पागल व्हायचे, हे सगळे व्यसन कोणाच्या मागे आहेत? मग त्याला तुम्ही जितकं चिटकाताल त्या व्यसनाला, तितकं तुम्ही टक्केवारी तुमची वाढत जाईल. एक दिवस अशी टक्केवारी येईल की तुम्ही पूर्ण पागल व्हाल. पूर्ण ए टू झेड लिहून घ्या माझ्याकडून. त्याच्या नादी लागणारे माणसं पागल झाली संसाराच्या. संसारा म्हणजे ते खोटं आहे आणि तुम्हाला खोट्यातून खरं मिळवायचं. कोणी ठेवलं तुमच्या टिंब? खोट्यातून काय मिळायचं तुम्हाला? खरं मिळवायचं. कोणी ठेवलं तुमच्या त्या इंजिरी करावानी? सांग बरं, कोणाला खोट्यातून खरं मिळत असतं? खऱ्यातून खरं मिळत असतं का खोट्यातून? हां, खऱ्यातून काय मिळेल? स्वप्नात तुम्हाला भूक लागली, खूप भूक लागली, झोपी गेली, स्वप्नात जेवले. भरलं का नाही पोट? भरलं का पोट? आता काय जेवायची गरज आहे का? तुम्हाला माहिती आहे ते खोटं होतं, मला वाढतात जेवावं लागत आहे. कारण की जागृतीतली भूक स्वप्नातले पदार्थ खाऊन संपत नसती. तसं हे खोटं आहे सगळं. लटिका व्यवहार सर्व हा संसार सगळं खोटं आहे, कल्पित आहे, मिथ्य आहे. म्हणून त्याची ह्या खोट्याहून विवेकाने नजर उठली, विवेकाने कळालं हे सगळं खोटं आहे, हे केवळ भास आहे. आणि जे खास आहे तो परमात्मा आहे. आणि तो मी परमात्मा आहे नाही, सगळं जगत परमात्मा आहे. जे आहे तो परमात्मात नाटलेला आहे. जिकडं तिकडं परमात्म्याचं दर्शन आलं. बघा, ज्याला ज्याची अनुभूती आली ना, असा निश्चय झाला ना, तर त्याला सगळीकडे देवच वाटत असतो. सगळा देवच आहे. काय नाही दिसत त्याला, बाकी काही दिसत नाही. काय दिसतं? बघा, पैशाचं ज्याला येडं लागलं त्याला कशात पैसा दिसतो, हे वास्तव आहे बरं. त्याला पैशाचा ज्याला ध्यास लागला त्याला कशात बी काय दिसतो? पैसा दिसतो. त्याला कापसात पैसा, सोयाबीनीत पैसा, त्याला सोयाबीन नाही दिसत. तुरीत पैसा, मिरच्यात पैसा, लसणात पैसा. सावताबाबाला लसण्यात विठ्ठल दिसू लागला. सावताबाबाला कांद्यात लसूण, कोथिंबिरीत लसूण, मोठीत लसूण, लाड्यात परमात्मा. जे त्या वस्तू होत्या झाडात परमात्मा, लसूण, कोथिंबीर सगळं कोण झाला? हां, काळा कांदा, मुळा, भाजी अवघी विठाव. आणि आपल्याला लसूण वाटाय, लसणात पैसा वाट. बाबा 50 रुपये पाव किलो पैसा. हां हां, मग 400 रुपये किलो, पण 50 रुपये पाव किलो. बापा काय खावा? मरणं मग खाऊ नको. कोण म्हणलं तुला काय? म्हणून आपल्याला काय दिसायला? पैशावाल्याला कशात बी काय दिसतो? पैसा दिसतो. कामिक माणसाला कशात बी असणारं कामच दिसत असतं, भोगी माणसाला. आणि जी असणारी लहान लेकरू आहे तिला कशात बी बालक दिसतं, तिच्या चित्तात लेकरू असतो. बघा, गाय चरायला जरी गेली, ताजी जनलेली लहान लेकरू आहे, वासरू बांधलेलं घरी, गाय वावरात जरी गेली तर चरता चरता तिचं ध्यान कशाकडे असतं? हां, चरता चरता ती उभं राहती, ओरडती, पळायच्या मागे येते घराकडं, पण गुरखी तिला जाऊ देत नाही. गुरखी तिला गावाकडे येऊ चरत जरी असली तिचं धान कुठं? होय, गाय हिंडे वनांतरा, वनात जरी हिंडत असली तिचं लक्ष बालाकडं असतं. घार आकाशात जरी असेल तर लक्ष तिचं पिल्ल्यापाशी असतं. आपल्या कोठ्यात त्या याच्यात काय आहे? हां, पक्षिनी प्रभात तारी अशी जाय, पिल्लू वाट पाहे दिननिशी. पक्षी चारायला जरी गेला तर पिलू वाट पाहतन, ती आई बी चुकलिया माय, बाय हुरहुरा पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी. जसं ज्याच्या लक्षात जे आहे ते त्याचं लक्ष त्याच्याकडेच असतं, त्याला तेच दिसतं कशात बी. पैशावाल्याला पैसा दिसतो कशात बी, लोभी माणसाला कशात बी लोभ दिसत असतो, लोभासाठी तो करीत असतो.
तसं जो परमात्म्याच्या ठिकाणी ज्याचं चित्त चिटकालेलं आहे, परमात्म रूप ज्याचं चित्त झालेलं आहे, त्याला कशात बी देव दिसतं. जनी वनी अवघा देव अवघा, वासनेचा पुसावा ठाव मग ओळगा तो वासुदेव. ऐसा वासुदेव बोल तू बोल, जनात वनात परमात्मा भरलेला आहे. महाराज म्हणतात आणि तैसाची माझे ठाई सकळ असे. सगळी मीच सगळ्याच्या ठिकाणी, पण हे सगळं माझ्या ठिकाणी, मीच हे सगळा भरलेला आहे. माझ्या वाचून दुसरं काहीच नाही. हे ऐशेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घे पे ये तुले होवा वेगा. फक्त बुद्धीनं घ्यावा असं. असंच हे सगळं. वास्तव कसं आहे हे असंच आहे. तुम्ही समजिलेलं तसं नाही, तुम्ही जसं समजिलं तसं नाही. तुम्ही तर काही बी समजिलं, हे आमचे हे तर ते त्याचे, ते ते त्याचे, हे आमची भावकी आहे, हे आमचे सोयरे आहेत, हे असं समजिलं तुम्ही. नाम रूप गाव जात वीत गोत कुळ शीळ मात हे सगळं खोटं आहे, हे मिथ्ये. टाकून दी भजे का त्वरित लवकर. काहून की हे देह गेल्यानंतर भजन करता येत नाही का भोजन करता येत नाही? नाही, हा देह गेल्यानंतर भजन करता येत नाही का भोजन करता येत नाही? फ्री भोजन. भोजन नंतर कसं आहे? फ्री. आता प्रयत्न करावं लागते भोजन करण्याकरता. तिथं भोजन करण्याकरता काय नाही, प्रयत्न नाही, फुकट. तिथलं भोजन कसं आहे तुम्हाला, आणि किती खा तसं काही नाही. इतकं खावं तितकं खावं, किती बी खा, मोफत. तिथं काही अडचण नाही. आता तिथं काही तुम्हाला इतकं मसाले पदार्थ नेन ते फोडणीचे नेन ते करायची गरज नाही. स्पेशल कडबाचा कडबा, त्याच्या संग ठेसा नग काही लागत नाही. आणि काही होत नाही त्याला. बीपी नाही, शुगर नाही, कोणती त्याच्या किडण्या जात नाही, काही होत नाही त्याला. शरीर सुदृढ. तुमचं सगळं चांगलं चांगलं खाऊन सगळ्याच्या शरीराला काय रोग. कोणाला हे तर म्हणजे मला 3 गोळ्या खावा लागतात, तुम्हाला किती खावा लागतात? काही नाही का. चांगलं काम आहे, चांगलं ध्यानात घ्या फक्त. हां, चांगलं नाही हे चांगलं आहे. काहून की देह चांगला आहे, मन चांगलं आहे, मग जोवर एक चांगलं आहे तो ध्यानात घ्यावं. काहून की हे भांगणारच आहे, हे क्षणभंगुरी, हे नष्ट होणार आहे, आज न उद्या जाणार आहे. म्हणून ही जायच्या आधी जाकाजाकी करावं. उजेड जायच्या आधी काय करावं? हां, मग आपल्याला माहिती आहे उजेड संपणार आहे, उजेड जाणार आहे, अंधार होणार आहे. म्हणून जोवरी दे तोवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. म्हणून इथं भगवंत म्हणतात अर्जुना, हे कसं आहे, हे ऐशेची संचाले, हे असं आहे की मी सगळीकडे भरलेलो आहे, सगळ्याच्या भूताच्या ठिकाणी मीच आहे, जे जे आहे तो मीच भरलेला आहे, हे असं आहे. आणि परस्परे मिसळले म्हणून एकूण एकात मीच. अरे माझ्यातच सगळं मिसळण, मी सगळ्याचे. बघा लक्षात घ्या, कापसात सूत का सुतात कापूस, सोन्यात अलंकार का अलंकार्यात सोनं, कशात काय? सुतात कापूस का कापसात सूत? अरे कापूसाचे. किंवा नाटीत कापूस, नाटीत सूत का सुतात नाटी, कशात काय? अरे नाटी रंग पाहून घ्यावं का सूत पाहून घ्यावं? एक बाई रंग पाहून घेतली लाल चरात, नाटी कशी लाल चरात. सूत नाही पाहिलं तिनं, सूत कळलंच नाही तिला, सूत चापलंच नाही तिनं, पाहिलंच नाही. रंग पाहून घेतली, घरी आली, 2-4 धुण्यात धोतर वाळू घातलंय का नाटी वाळू घातली कळायचाच पता नाही. चटाच रंग निघून गेला तिचा आणि थोडी शिपीत. मग काय पाहून घेतली? रंग पाहून घेतली. आणि एकीनं सूत पाहून घेतली, जितकी जितकी धुतली तितकी तितकी चमकू लागली. काय पाहून घेतलं? सूत पाहून. तसं हे जग घेतलं तुम्ही, रंगावर भुललेत का रूपावर भुललेत का परमात्मा याच्यात. ज्यांनी परमात्मा पाहिला त्याला भुलायचं कामच नाही. आणि ज्यांनी जग पाहिलं, रूप पाहिलं, नाव पाहिलं, जात पाहिली, गोत पाहिलं, हे फसलं, हे उडणार आहे. त्या रंगावानी काय होणार आहे? उडणार आहे, राख होणार आहे याची. अरे आपल्या देहाची काय होणार आहे? राख होणार आहे. सावडून गंगात टाकणार आहेत लोक नेऊन, गावात बी ठेवणार नाही, हाडक पण ठेवणार नाही. काशीला नेऊन ते टाकतील हाडक, झुडक्यात बांधून घरात ठेवतील. पण घरात ठेवलं का ते हाडूक बी? कुठं नेऊन टाकलं?
काशीला गंगात राख टाकली, हडूक काशीला टाकलं, काहीच नाही ठेवलं. म्हणून ध्यानात घ्या, हे ध्यानात घ्या, हे राख आहे, हे संपणार आहे. म्हणून असे परस्पर मिसळले. बुद्धी घे पे तुले, फक्त तू बुद्धीत घे. काय घे बघा पैगा अर्जुना, म्हणून मीच आहे सगळा. काय किती तशी बुद्धी नव्हे, फक्त काय नाही तशी आहे तो मीची आहे. अर्जुना आहे तो मीच आहे, काय की जे बुद्धी तैशी नव्हे, का स्वप्नेची निघाय मरे साचे. हे अर्जुना, म्हणून एरेवी तर अर्जुना, जो एकवटली या भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. फक्त भावना वेगळ्या वेगळ्या झाल्यात आपल्या. इथे देव, तिथे देवी, तिथे देवी. भावना वेगळ्या वेगळ्या झाल्यात का देव वेगळा वेगळा आहे? हां, भावना वेगळ्या वेगळ्या. तुमच्याकडं भावना आहे, कुत्र्याकडं भावना नाही. ती कधी 4 धामाला गेलं नाही, 2 धामाला गेलं नाही, कोण्या मंदिरात गेलं नाही, गेलं तरी निवत खाला जाईल, ते देवासाठी नाही जात. कोण? काऊन की त्याच्याकडं काय नाही, भावना नाही. आणि तुमच्याकडं भावना आहे, पण तुमची भावना विखरलेली. इथं देव, तिथं देव, तिथं देव. एक सरे मंदिरच केलेत माणसांनी. काय केलेत? जारसं गेले की मंदिर, जारसं गेलं की मंदिर, जारसं गेले की मंदिर. माणसं एकपट मंदिर, चौपट. घरात मंदिर, दारात मंदिर, गावात मंदिर. म्हणून मंदिर कुठं, चर्च कुठं असणारं मैजती, हे सगळं हटून टाकलंय. कशाने? हां, जसं ती नाही का, ते ज्ञानेश्वरीत महाराज म्हणतात की एक बाई होती, तिचं कुकू पुसतच नव्हतं. अख्खं गाव जरी मेलं तर तिचं कुकू पुसत नव्हतं. तसं आपल्याला एक देव नाही, किती देव. हां, ऐसा नित्य भजन करी, उगान राहे क्षणभरी, जैशी गाव भरी वेश्याती. तिचं कुखं मोडत नाही. तिला एक पती नाही ना, तसं तुम्हाला एक देव नाही ना. तुमच्या वाराचा देव आज कोण वार? तुमचा सोमवारी कोणचा देव? महादेव. हर 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 हर. सोमवार गेला की मंगळवार लागलेच गळ्यात कवड्याची माळ घालून, हातात ते घेऊन लागले मागायला, ह्या गावात, त्या घरात, त्या दारी, त्या दारी. लगेच बुधवार आला पुढं दुसरा देव. कोणचा? हां, की लगेच आला गुरुवार. आला दत्तात्रय. गेले पुढं शुक्रवार. तिला आली ती अंबाबाई, फुटाणे खाणारी, आंबट खायचं नाही, कोणाला काही बोलायचं नाही, शांत बसायची. ते नवरा जरी काही म्हणला तर तुम्ही आजच्या दिवस मला बोलू नका बरं, खोळू नका बरं, तुमची सोय काय व्हावं पाहिजे. की मी कोणाची उपासक आहे आज? संतोषी माता. संतुष्ट त्या दिवसच राहते ती. मग सगळा राग दुसऱ्या दिवशी पुन्हा वकती ती. आणि शुक्रवार गेला की आलाच शनिवार. लागले तेल घेऊन वाहाला द्यावा, तिकडं धार त्याची. शनिवार गेला की आलाच. निघाले जीवाजी बुवाकडं, मेलेल्या जीवाकडे. जित्ता जीव चालला तिकडं. ते जीवाजी बुवा जित्ता का मेलेला नाही, याच्यानी तर आम्हाला नाबं ठेवतात लोक. तो मेलेला बसलेला तिथं. आणि हे जिवंत जीव. आणि हे कुठं गेले? तिथं भांडारा लावायला लावला. भांडारा आले का ना जीवाने. आपण दर रविवारी जातो, सोडितच नाही, कोणाला सोडित नाही. आणि तो जीव सोडूच नको. जीवामुळं तुला नरकाला जावं लागणार आहे. जीव दशा राहिली तर कुठं पचावं लागेल? नरकाला. म्हणून आयसा नित्य भजन करी. किती देव बापा बा, देवारा पाहा तुमचा बापा 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 बापा. सगळे काय त्याच्यावर, काही दगडाचे, काही पितळाचे, काही चांदीचे. असं कोण सांगू नका. म्हणे असे देव अशा लहाऱ्यात लागलेले आहेत. कशाच्या? देवाच्या.
म्हणून काय किती येडगळपण आहे. अरे परमात्मा म्हणतात की सर्व भूती अभिन्न माते भजे सर्वाच्या ठिकाणी मीच आहे, अभिन्न मलाच भस. मी कोणाच्या ठिकाणी इतका कमी जास्त नाही, सगळ्याच्या ठिकाणी सारखा. जसा सूर्य सगळ्याला सारखा प्रकाश देतो. का हे गरीब आहेत म्हणून यायला कमी प्रकाश आणि श्रीमंत आहेत म्हणून यायला जास्त प्रकाश, असा भाव एका सूर्याच्या ठिकाणी. अरे पाणी सगळ्याची तहानसारखी भागीतं. वाघाला वाघ जरी आला तर त्याला म्हणत नाही तू हिंसक प्राणी, पाणी पिऊ नको म्हणून. आणि गाईला काय तिची तहान भागीतं की तू लय मयाळवे म्हणून. तसं नाही, सावली सगळ्याला सारखी, वृक्ष सगळ्याला सारखी सावली देत असतं. ज्यांनी लावणी केली आणि ज्यांनी तोडायला घाव जरी घातला तर वृक्ष म्हणत नाही की तुम्हाला तोडायला तुला सावली देणार नाही. त्यांनी माझी लावणी केली त्यालाच मी काय देईल, सावली देईल. असा वृक्षाच्या ठिकाणी भेद नाही, पृथ्वीच्या बी ठिकाणी भेद नाही, पाण्याच्या ठिकाणी भेद नाही, वाऱ्याच्या ठिकाणी भेद नाही. म्हणून ध्यानात आकाशाच्या ठिकाणी भेद नाही. सगळ्याला घर बांधू देतो, ते दुष्ट असो की चांगला असो की वाईट असो. ते काय वाईटाला म्हणत नाही माझ्या ठिकाणी तू घर बांधू नको, असं तक्रार आकाश करतं का? अरे मग भेद आपल्या ठिकाणी, हे चांगले ते वाईट आहे ते बरे. अरे सगळे परमात्मा आहे अशी नजर आहे आपल्याला. सगळे देवाचे रूप आहेत. देव झाले अवघे जाण. सगळे कोण आहेत? देव. दोष गुण हरपले, त्याच्यामुळं दोष आणि गुण काहीच राहिलं नाही. सगळ्याला परमात्मा पाहला. सगळा देवच. आणि पहा का न पहा देवच आहे सगळा. तुम्ही काही पहा की नाही, आणि आहे परमात्माचे हे लक्षात घ्या. भूताचे अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे. अरे भूत अनेक जरी असले तरी अंतकरण एकच आहे सत्वगुणाचं. अनेक नाही तर अंतकरण एकच आहे. त्या अंतकरणात मध्ये तमगुण रजगुण सत्वगुण तुम्ही जे ठेवला तेव राहतो. तुम्ही चांगला आहार घेतला, चांगले विचार केलं तर ते अंतकरण सत्वगुणी होईल. कसं होईल ते? आणि सत्वगुणी जर असेल अंतकरण तर प्रसन्न असतो माणूस. ध्यानात घ्या, ज्याचा अंतकरण सत्वगुणी तो कसा असतो? प्रसन्न असतो, निश्चिंत असतो, बिनघोर असतं, काही नसतं, आनंदित. म्हणजे काय कहा पाहतं कसे येते? हसरा चेहरा आहे, प्रसन्न आहेत. हां, असं अंतकरण सात्विक असेल, सत्वगुण प्रधान असेल तर तुम्हाला आनंद मिळेल, प्रसन्न व्हाल, तुम्ही आनंदभरित व्हाल. म्हणून तुमचं अंतकरण सात्विक ठेवा. आणि सात्विक अंतकरण ठेवण्याकरता सात्विक आहार घ्या, चांगल्या लोकांची संगत करा, जे चांगले आहेत, जे सत्वगुण प्रधान आहेत त्याच्या संगतीत तुमचं मन ठेवा. किती किती चांगलं निरोप संतांनी आपल्या पुढं ठेवला, तुम्हाला करता येतं. हे आवश्यक करणं आहे. तुम्ही ज्याची संगत करताल तसं अंतकरण होत असतं. दुष्ट माणसाच्या संगतीत अंतकरण कसं होईल? दुष्ट होईल. आणि चांगल्याच्या संगतीत इतकं दुष्ट अंतकरण वाल्या कोळ्याचं नारदाच्या संगतीत वाल्मिक ऋषी झालं. आणि चांगलं अंतकरण असणारं सुयोधनाचं दुर्जनाची संगत केली तर दुष्ट झाला, तो दुर्योधन झाला. सुयोधनाचा कोण झाला? दुर्योधन. हा, म्हणून इतके तुळशीदास कामिक मड्यावर बसून गेले सासरवाडीला. कशावर बसून? मड्यावर बसून. कळालं नाही हे मड आहे म्हणून, की वाटलं की सासऱ्यानेच पाठीली नाव. इतका अंधधुंद त्याच्यावर बसून सासरवाडीला गेले. सर्प लोंबकाळ्याला होतात. पुढं ती खिडकी होती माडी, त्या खिडकीला सर्प लोंबकाळ्याला होता. वा वा वा, काय बायको हुशार म्हणावं. मी येणार हे तिला नक्की माहीत होतं म्हणून तिनं दोरी सोडली. म्हणून त्या सर्पाला धरून कुठे गेले? माडी गेले. हे तुळशीदास ज्याचं रामायण ऐकतात ते. आणि मग ती म्हणे तुम्ही आले कसे? म्हणे तुझ्या सासऱ्याने तुझ्या बापाने नाव ठेवली, मी बसून आलो. घ्या. आणि म्हणले वर कशी आले? म्हणे तो दोरी सोडली होती. कंदील घेऊन पाहायला गेली तर सर्प. म्हणे इतकं जर येडे तुम्ही देवासाठी झाले तर तुम्ही मुक्त व्हाल. इतकं पिसं लागलं तुम्हाला विषयाचं, दिग्ग आहे तुमच्या जीवनाला. फिटकलं तिनं तव्हा तुळशीदास झाले. बायको गुरु झाली. असा नवरा नको मला, उठून जा तुम्ही, तिकडं मरा तुम्ही पाण्यात उडी टाकून, मला हात नाही लावायचा. गुरु झाली कोण? तसं काय नाही, बोध कोणाकडून बी होत असतो. करून घ्यायचा असेल तर. भूक लागल्यावर कोणी जरी वाढलं तर पोट भरत असतं. भूक नसल्यावर नाटकं असते ते. मग तो एक ही हा मिया
बोलता दिसतसे वाया, हे रवी न बोलत जे तरी धनंजया. तो मीच आहे, तुम्ही बोला का न बोला, तुम्ही कळून घ्या का न कळून घ्या, पण सगळा परमात्माचे. हे खरी गोष्ट आहे. तुम्हाला बरं कळून घेतलं तर तुम्हाला आनंद होईल, तुमचं दुःख जाईल, तुमची चिंता जाईल, तुमचं भय जाईल ना, जन्म मरणाच्या पलीकडे जाल तुम्ही कळून घेतलं तर. जन्म मरणाचा धाक राहणार नाही. हां, तुका म्हणे गेला फिटून या भेव, मग होतो देव मनाचाचे. भेव फिटून गेलं, मनात कशाचा धाक नाही राहिला. कायचा धाक सकळे हे आपुले, हे सगळा तुम्हीच आहेत. कोण तुम्हाला दुःख देईल. कळून घेतलं, न कळालं तर मग काय करता, न करी त्याचे गांढे. पण पांडुरंग सिद्ध उभा, दीपा आणि प्रकाशा एकमेकीचा जोडू जायचा, तैसे माझ्या टाई तैसा मी तया माझी. जसा प्रकाश आणि दिवा दोन नाही, दीप म्हणजे प्रकाश म्हणजे दीप. हे प्रकाश वेगळा एका दिव्याहून, दिवा वेगळा एका प्रकाशाहून. जसे ते एक आहेत, ते दोन नाही. दोन म्हणायचं कामच नाही. जसा प्रकाश म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजेच आता हे प्रकाश म्हणजे कोण आहे, सूर्य. आणि सूर्य म्हणजेच कोण आहे, प्रकाश. त्यांना सकाळी तुम्ही झोपलेले घरात आणि खिंडीतून एक किरण तुमच्या अंगावर चमकाला. कुठं चमकाला? मग आता तुम्हाला सूर्याचं दर्शन झालं का? कवाड उघडून बाहेर येऊन पाहायचं का नाही? हां, खवाड उघडून बाहेर येऊन पाहायचं का नाही? का सूर्याचं काय झालं? तुमच्यापर्यंत आला ना सूर्य, तुम्हाला जागं केलं त्यांनी. उठा, अरुणोदय प्रकाश झाला. हां, घंटा गजर गर्जनाला. उठा तुम्ही आता, सावध व्हा. काकड आरती सुरू झाली, प्रकाश तुमच्यापर्यंत आला, तुम्हाला उठविलं त्याने. मग आता सूर्य दिसला का नाही तुम्हाला? हां, मग हे सूर्य दिसला तर सूर्य कोणाला दिसला? सूर्य कोणाला दिसला? डोळ्याला दिसला का मनाला दिसला का तुम्हाला दिसला? कोणी पाहिलं सूर्याला? हे सूर्य कोणी पाहिला? अरे तुम्ही पाहिला डोळ्याद्वारे, अंतकरणात तुम्ही जाणलं. कोणाला? सूर्याने नाही तुम्हाला जाणलं, तुम्ही सूर्याला जाणलं. पण तुम्ही म्हणता सूर्यामुळं मला दिसायलं. हां, अरे डोळ्यामुळं सूर्य दिसायला. कोणामुळं दिसायला? डोळ्यामुळं. आणि डोळा कशामुळं दिसायला? मनामुळं. मड्याला आहे का सूर्य? मड्याला आहे का सूर्याचं दर्शन? काहून की तिथं काय नाही, डोळा नाही, मन नाही, म्हणून त्याला सूर्य नाही. आता हा सूर्य कोणी पाहिला? डोळ्याने का मनाने? अरे तुम्ही पाहिला. म्हणून ह्या सूर्याचं दर्शन तुम्हाला. सूर्यामुळं नाही, तुमच्यामुळं सूर्य. सूर्याला किंमत तुमच्यामुळे, ज्ञान प्रकाशामुळं. आणि तुम्ही ज्ञान प्रकाशित स्वतः सिद्ध आहात. म्हणून ध्यानात घ्या, जैसा उदकाचे आयुष्य रसू का गगनाचे निमाने अवकाशू, तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषत्वगा. म्हणून पाण्यामुळं अनेक वनस्पतीत रस आहे. कशामुळं? हां, जे जी उपाधी लागली पाण्याला, ते पाणी तसं होत असतं. मिरचीची उपाधी लागली, पाणी काय झालं? तिखट झालं. कारल्याची उपाधी लागली, पाणी कसं झालं? हां, कडू झालं. ऊसाची उपाधी लागली, पाणी कसं झालं? मग पाणी गोड का उपाधीमुळं? ज्या ज्या उपाध्या लागल्या तसं तसं पाणी झालं रसरूप. आणि पाणी कोणतीच पाण्याला उपाधी नाही, पाणीने उपाधी के. पण ज्या ज्या उपाध्या केल्या बघा तुम्ही लक्षात घ्या. सापाची उपाधी लागली चैतन्याला, काय झालं? ते सापाची काय लागली? उपाधी लागली. कोणाला लागली? मग ते साप तमोगुणी का? उपाधी तमोगुणी, चैतन्य नाही. चैतन्य परमात्माचे. पण जरी करता असलं तर ती उपाधी वेगळी आहे. म्हणून साप विचू हे लांबून नमस्कार करा, परमात्माचे, खेटू नाही द्यायला. देव हे म्हणून तितकाताल जाऊन. पण उपाधी खराब आहे ती. त्याच्यातला देव खराब नाही, उपाधी कशी आहे? खराब आहे. चैतन्य नाही खराब, उपाधी खराब आहे. पाणी एकच आहे, जशी उपाधी लागली तसं लागायला. ते मिरचीची उपाधी लागली, तिखट लागेल. ऊसाची उपाधी लागली, एकाच विहिरीतलं एकाच दांडाने एकाच पाठाने गेलेलं. पण मिरच्याला गेलं ते तिखट, ऊसाला गेलं ते गोड, कारल्याला गेलं ते करूड, मोसंबीला गेलं ते आंबट गोड. बघा जशी जशी उपाधी लागेल तसं का पाणी तसं, तसा जशी जशी उपाधी लागेल तसा परमात्मा.
परमात्मा उपाधी होऊन कसा आहे? वाटायला तसं का आहे तसा, वाटायला तसा परमात्मा तसा नाही. परमात्मा सगळ्याचा काय आहे? एक आहे. तैसा उदकाचे नि आयुष्य रसू का गगनाचे नि माने अवकाशू. हे गगन आहे आणि हे पोकळी आहे. ह्या पोकळीतच सगळं जग, सगळी वस्तू भरलेल्या आहेत. पृथ्वी आकाशातच आहे, पाणी आकाशातच आहे, अग्नी आकाशातच आहे, वारा आकाशातच आहे आणि आकाश सगळ्याचे, सगळं आकाशात आहे. आकाश कशात नाही? पृथ्वीत बी आकाश आहे, पाण्यात बी आकाश आहे, वाऱ्यात बी आकाश आहे आणि ह्या रूपात बी सूर्या प्रकाशात बी आकाश आहे. सगळं आकाश आहे ते ना, आकाश सगळ्यात आहे. तसा परमात्मा सगळ्यात आहे आणि सगळं परमात्म्यात आहे. सगळं कोणात आहे? म्हणून तर अनंत ब्रह्मांडे उदरी बाळकृष्ण नंदागरी. यशोदेनं गणपती बाप्पाला नवस केला की माझ्या कृष्णाला गुण येऊ दी, खोड्या करू नको त्याने, गुण येऊ दी, मी असणारी चतुर्थी धरते आणि त्याचं उद्यापन करते, असा नवस केला. कारण की विघ्नहर्ता सुख करता कोण आहे? आता येईन ना पुढं. आणि मग देवाला वाटलं बरं झालं बाप्पा निदानचं देवाचं तरी भजन करायली, म्हणून याचा बी कशाला अपमान करायचं. महिनाभर देवानी खोड्याच नाही केल्या. काय नाही केल्या? खोड्याच नाही केल्या. शांत म्हणे वा गणपतीनं गुण द्याला. कोणी द्याला? याला म्हणावं देव. गणपतीनं माया कृष्णाला काय द्याला? गुण द्याला. मग नवस करायचा, लाडू गिडू केले, मस्त भरून ठेवलं ते एवढं टोपलंच. गणपती पुढं उद्यापन करायचं आणि ते देव आहे काहीतरी विसरलं म्हणून गेली सगळेच लाडू मान खाल्ली ना. हे बाग सांगू नको कृष्णाने लाडू खाल्ले, नाही तर पाय तुझी मजाक करीन. गणपती मग कशाला सांगू बाबा, मी काय सांगत नाही, बोलत नाही, आपला गुपचूप बसतो. कृष्णाला म्हणतो मायावर नाव घाल, म्या खाल्ले म्हणतो बाबा. आता काय करता, आता म्या खाल्ले म्हणतो. आणि मग आली यशोदा पाहतीचं टोपल्यात काय नाही लाडू. नाही पाहिलं कृष्णाकडं, तोंड वाशील असं पाहिलं. लाडू कोणी खाल्ले? म्हणे उंचरावर बसून आला तर ते मोठ्याल्या ढेरीवाला. ते ढेरीवाला होता इतकं एवढं मोठी डर, मला तर भेऊच वाटलं. मग कान फुकाली, मला भेऊ वाटलं त्याचं. ते आला उंचरावर बसून, चट काय खाल्ली तरी? लाडू खाल्ले. खोटा बोलायला म्हणे विश्वास दुसरं कसा माईला, पण ह्याच माईला बसणार नाही. खोटं बोलायला म्हणे लाडू तो खाल्ले, म्हणून इतके लाडू इतकुशा पोटात जात असते, तो बी काही विचार करावं ना. अरे मला आणखीन दुधावरचं मीन को खाल्ले म्या, शक्य आहे का ही गोष्ट? खरी आहे काही? देवच आला दटू लागले तर खाल्ले का नाही? तो ते बोलतो गणपती. पाय त्याच्यानेच एवढी ढेरी झाली त्याची, खाऊ खाऊ. आणि मग तोंड वाशव तोंड पाहू दे मला, कुठं जरी चितकालेलं असं तोंड वाशिलं देवाने. त्याच्यात आत यशोदा, कृष्ण, बळीराम, गवळणी, गोकुळ सगळंच कशात दिसलं? म्हणून नवल केवढे नकळे काणोबाचे, हे सगळं कोश ते परमात्म्याचंच आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, कोणाच्या उदरात? परमात्म्याच्या उदरात. बाळकृष्ण नंदाघरी. म्हणून हे सगळं तुमच्यातच आहे. बघा हे सगळं तुमच्यातच आहे. कशात आहे? अरे हे सगळं मनात आहे आणि मन तुमच्यावर कल्पित आहे. आता सिद्धांत लक्षात घ्या 5 मिनिटात. हे सगळं मनात आहे. कशात आहे? तुमचं घर मनात, तुमचं वावर मनात, तुमचे बायको मनात, तुमचे लेकरं मनात, तुमचा जावाई पोरी मनात, काय काय तुमचं ह्या ठेवलेलं द्याचं नाव मनात. मनातलं उडाल्यावर सांगावर तुमचं नाव कोणाचं विचारायले? कुठलं उडालं? तुमच्या मनातली बाईक उडाल्यावर उडणार नाही का? होती का पहिली? राहील का पुढं? अरे मनच उडून जाणार आहे, मन संपणार आहे, तर मग सगळं संपणार आहे. म्हाताऱ्या माणसाला नाही कळत काही, कोण आलं कोण गेलं. तर कोण आलं तर रे, कोण गेलं तर रे, त्याचं काय नाव रे? बायकुलच म्हणतं ही म्हातारी कुठून आली आपल्या घरात? काय गेलं? मन बिघडलं, मनच उडालं, मनातली स्मृती गेली,
स्मृतीस भ्रंश झाला मनातला, होतं तसं कळत नाही काही शेवटी. म्हणून ध्यानात घ्यासाठी बुद्धीनाटी होत असते. अरे हे सगळं आहे ते मनामुळं, मनावर उमटालेलं आहे. आणि ते मनच जर उडालं आहे सगळं, हे जगच उडालं. जे तर संसार चित्र उमटे तो मनोरूपीच पटू पाटे, सरोवर आटे प्रतिमा नाही. आणि मन उडालं, तुम्ही नाहीत का मग त्या मनाला जाणणारे? मन आहे तरी तुम्ही त्याला जाणणार, मन नाही तरी तुम्ही त्याला, त्या मनाच्या आहे नाहीला जाणणारे तुम्ही आहेत का नाही? तुम्ही सतत आहात, मन सतत नाही. जागृतीतलं मन स्वप्नात नाही, स्वप्नातलं सुसुप्तीत नाही, सुसुप्तीतलं समाधीत नाही, समाधीतलं जीवनमुक्तीत नाही, जीवनमुक्तीतलं विलयमुक्तीत नाही. तुम्ही कुठं नाही, सतत आहात. म्हणून हे अर्जुना, ऐसा उदकाचे रसे रसू का गगनाचे नियमाने अवकाशी, तैसा माझे निरूपे रपसू पुरुषू तो मीच सगळा भरलेला आहे, भरला घनदाट. हरी दिसे सगळा परमात्मा, अशी नजर आपल्याला यावा, असा निश्चय आपला व्हावा. जे आहे तो परमात्मा नाटलेला आहे. दुःख व्हायचं काम नाही आणि तुमचा आनंद तुम्हाला दुसरीकडे मिळवायचा नाही. सगळा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. सगळा संसारच ब्रह्मरूप झाला, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप. म्हणून या सगळा परमात्माचा आहे. जग नाही, पिंड नाही, ब्रह्मांड नाही, केवळ ब्रह्म आहे, केवळ परमात्मा मीच आहे. मीच मला सन्मुख झालो, संत चरणी पावलो पुंडलिका वरदी.